पुस्तकाच्या पानांमध्ये लपून बसला आहे अनादी अनंत काळ. पुस्तकांच्या पानांमध्ये लपून बसला आहे अनादी अनंत काळ. या काळाचा अवकाश कुणीतरी कवेत घ्यावा, म्हणून आता शब्दच वाट बघतायत एखाद्या वाचकाची. नमस्कार, महा MTBच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाचन संस्कृती आणि वाचनाचा संस्कार लयाला जातोय का, हा दरवर्षी चर्चेचा, चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आपल्या सगळ्यांसाठी असतो. पण मंडळी, नाशिकच्या एका आजीबाईंनी यावरती कृतिशील पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि यावरती एक नवीन उत्तर सापडलं. होय, त्या आजीचं नाव म्हणजे भीमाबाई जोंधळे आणि त्यांच्या कृतीचं नाव म्हणजे आजीबाईंचं पुस्तकांचं हॉटेल. नुकतंच महाराष्ट्र शासनाचा त्यांना भाषा संवर्धक पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन आलं, पुस्तकांच्या हॉटेलचं मूळ नेमकं कशामध्ये आहे, त्यांची संघर्ष गाथा, यशोगाथा नेमकी कशी आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर. महा MTB मध्ये आपलं खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला महाराष्ट्र शासनाचा भाषा संवर्धनाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? मी छोटेशा पुस्तकाचं वाचनाची चळवळ सुरू केली. प्रत्येक जण जर मोबाईलात बिझी होता, प्रत्येकाने वाचन करायचं. त्याच्याकरता मी या कामाची आज 15 वर्षापासून दखल गेली. मला 50 जर वाचक जर कस्टमर आले, निदान 25 तरी वाचक हातात पुस्तक घेत्या. त्याच्यामुळे मला भरभरून आनंद वाटतो. छोट्याच्या कामाची दखल माझे संवर्धन भाषेला मी घेतली, त्याच्यात मला भरभरून आनंद वाटतो. आता महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार म्हणजे एक इथनं परत तुम्ही मुंबईला गेलात, प्रवास केलात आणि तिकडे खूप सगळी मोठी मंडळी होती आणि त्यांच्या समक्ष तुम्हाला पुरस्कार मिळाला. तर मग त्यावेळेला नेमक्या काय भावना होत्या? माझी अशी भावना होती, हा पुरस्कार माझ्या एकटीचा असतो. आले का वाचकाचा पुरस्कार, सगळे वाचक आहे ना त्याच्यात सहभाग घ्यावा. त्याचे मी पुस्तकं पण घेतली आणि प्रत्येकाने पुस्तक वाचावा ही माझी मनपूर्वक वाचकायला आनंद वाटतो मला. मी पण पुस्तक माझ्या एकटी करताना नाही पुरस्कार, आलेल्या कस्टमरचा सुद्धा त्याच्यात सहभाग आहे माझ्या. आता याच्यामध्ये मला असं विचारायचं की ही संकल्पना जी आहे ती पूर्ण वेगळी आहे. म्हणजे एका बाजूला जेवणाचं ताट असतं आणि दुसऱ्या बाजूला पुस्तकाचं पान असतं. तर ही संकल्पना नेमकी कशी जन्माला आली? ही संकल्पना अशी जन्माला आली, शेती माझी नापेट झाली. शेतीला माझ्या नातेवाईकांनी साथ नाही दिली, गावानी साथ नाही दिली, कंपनीशी लढा लावून मला उपयोग नाही झाला. मग जगायचा प्रश्न पडला. मी मुलगा 9वीला असताना पेपरची एजन्सी घेतली. त्याला वाचनाची आवड निर्माण झाली. न्यूज पेपर वाचता वाचता मग तरुण कट्टा, कवी कट्टा लिहायला लागला. मग माझ्या मुलाचे 115 पुस्तकं छापून झाले. कपाट कुठं भरले होते हॉटेलमध्ये. तिला फक्त साहित्यिक, शिक्षक, कवी जायचे. तरुण पिढी एवढी मोबाईलच्या आहारी. जो तो आला तर मोबाईल खेळत बसायचा. विचार केला, कपाटातले पुस्तक गुजमर सुटले. आपण जर हातात घेतलं तर पुस्तक आपल्याशी बोलतं होईल, आपण पुस्तकाशी बोलू, पुस्तक आपल्याशी बोलल. त्याच्या करताना स्टँड बनवून पुस्तकं ठेवले. त्याच्यात माझं 1 वर्ष गेलं. लोक म्हणायचे वाचनाला एक हॉटेल आहे. काही गिराईक परत पण जायचे. तर मी हार मानली नाही. सत्याचा कधीतरी एक दिवस उगल. त्याच्या करताना 1 वर्ष मी अडचणीतच पडले. आणि कस्टमरला जर नाश्ता गेला, हॉटेलचं नाव रिलायन्स कॉर्नर होतं. रिलायन्स कॉर्नर असल्यावर तरुण पिढी निश्चित रिलायन्स व्हायला यायची, मोबाईल खेळायचे. नाश्त्यात माशी पडायची, गडास पडत. मोबाईलच्या नादामध्ये त्यांना ते सुद्धा कळत नव्हतं. असं करताना स्टँड बनवले, पुस्तकं टेबलावर आणले. आता आलेले कस्टमर ऑर्डर येऊस तर 5 पानं तरी वाचित्या. त्याच्यात मला भरभरून आनंद वाटतो. आता याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की एक संघर्षाचा काळ होता,
तो संघर्षाचा काळ नेमका कसा होता, तुम्ही त्याला कसं सामोरं गेला? समोर असे गेले, लोक चहा पित्या, माझ्या मुलाचे वडील दारू पित होते. मला आठवण माझं मन म्हणायचं आपला मुलगा शिकलाच पाहिजे, त्याला काहीतरी आवड निर्माण झालीच पाहिजे. 12वी पर्यंत माझ्या मुलाला लाईट पण नव्हती. माझी एवढी शून्य प्रगती होती. हे वाचन चळवळ सुरू झाल्यापासून तुम्हाला सांगते आणखीन भरभरून आनंद वाटत होतो. मला सांगते वाचनाचा छंद ह्या परिस्थितीमुळे जागला. परिस्थितीमुळं शून्य होता. शून्य पुढं 25 पुस्तकं मी टपरीवर ठेवले. पेपर पण 25 पुस्तकं ठेवले. 25 पेपर ठेवले. त्याच्यात हातात पेपर घेऊन चहाच्या टपरीजवळ लोक बसायचे. मी पोलीस पाटलाची सून असून 2 रुपये चहा ऐकलाय. किती? 2 रुपये. 2 रुपये चहाचं रूपांतर शासनाने दखल घेतल्याबद्दल मला 2 लाख रुपये दिले. त्या 2 लाखामध्ये जे माझे कस्टमर येतील, जे माझे वाचक येतील, त्यांचा सुद्धा सहभाग आहे. माझ्या एकटी करताना शासनाने काही दिलं नाही. तुम्हाला सांगते मी सगळ्याचा त्याच्यात खारीचा वाटा ठेवलाय. आता तुम्ही हे जे म्हणालात की 2 रुपयाचं चहापासून ते 2 लाख रुपयांचा जो सन्मान तुम्हाला मिळाला, या सगळ्या मोठ्या वेळामध्ये कुटुंबाचा एक खूप महत्वाचा वाटा असतो या सगळ्या ठिकाणी. तर मग कुटुंबानं कशी तुम्हाला साथ दिली किंवा हे सगळ्या उभारणीमध्ये कुटुंबाचा काय वाटा आहे? माझ्या मुलापेक्षा याच्यात माझ्या सुनाचा सुगरणीचा पप्पा आहे भाऊ. अजून माझी TYC केली सून आहे, पण कीर्तन सांभाळायची. मुलाची साथ आहे. आम्ही अख्खाच कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला सांगते. माझा मुलगा, सुनबाई, मी, नातू माझा इंजिनियरला आहे, तरी आला तर हॉटेलमध्ये काम करतो. आम्ही अख्खं कुटुंब याच्यातच आहे. वाचनाची चळवळ पुढे ढळावा हा आमचा प्रयत्न आहे. खायला तर हॉटेलमध्ये चौकड मिळत, ऑर्डर पण माझी पाटी पेन्सिलवर. तुम्हाला आता आणून दाखवते पाटी पेन्सिलवर ऑर्डर आहे. आनंदाने हातात पाटी घेते, त्याच्यावर लिखाण करीत्या. ऑर्डर येऊ 5 पानं वाचित्या. त्याच्यात मला भरभरून आनंद होतो. तुम्हाला सांगते अशी मी पुस्तकाची चळवळ केली. वाढदिवस हो मोफत पुस्तक, डोळे जेवण हो मोफत पुस्तक, डॉक्टरचे गेट टुगेदर हो मोफत पुस्तक. या अब्दुल कलाम 15 ऑक्टोबर मी जसं हॉटेल टाकलं तर 15 ऑक्टोबरला टेबलावर पुस्तकं घेते आणि प्रत्येक कस्टमर आला एक पुस्तक त्यांना सप्रेम भेट म्हणून देते. चालू वर्षी मतदानाचं बोर्ड दाखवलं तरी मी 250 पुस्तकं वाचली. अशी वाचन चळवळ पुढे जावा ही माझी इच्छा आहे. आता याच्यामध्ये मी मगाशी जसं बघत होतो की खूप वेगवेगळ्या प्रकारची इकडे पुस्तकं आहेत. आता ही पुस्तकं म्हणजे पुस्तकं जमवणं ही सुद्धा एक कलाच आहे. आता या सगळ्या आपल्या या समृद्ध वास्तूमध्ये ही सगळी पुस्तकं जमली कशी? आता ते माझ्या मुलाचे प्रकाशनाचे होते, त्या साईडचे प्रकाशनाचे असून आणि काही विकत आणले आम्ही. आता येणारे वाचक मला सप्रेम भेट म्हणून पुस्तकं आणायचे. प्रत्येकाला वाटत का माझं पुस्तक कोणीतरी वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे आणखीनच बरी नबर पुस्तकाची पडली. माझ्याजवळ जवळजवळ 5,000च्या पुढे पुस्तक आजही. म्हणजे आपण आता जे म्हणतो की कदाचित 5,000 हा आकडा इतका समृद्ध आहे की कुठं तर काही वाचनालय अशी आहेत जिथे हा आकडा आपल्याला बघायला मिळणार नाही. मला आता विचारायचे की हा आता आपल्याला एक शासनाने पुरस्कार दिला, हा सगळ्यात खूप मोठा प्रवास तुम्ही केलाय. त्याचबरोबर या वर्षभरामध्ये घडलेली एक महत्वाची घटना अशी की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर मग याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं प्रत्येकाने वाचन करावा, वाचनाची चळवळ पुढे जावा, मोबाईल जरा कमी करावा. मोबाईल आणि प्रत्येकाला 75 वयाचा चष्मा नाही मला. आता मी पाहते 3 वर्षाच्या मुलाला चष्मा, 10 वर्षाच्या मुलाला चष्मा, 25 वर्षाच्या मुलाला चष्मा. मग त्याच्याकरता मी वाचनाची चळवळ पुढे चालावा आणि हातात पुस्तक घेऊन प्रत्येकाने वाचा. आता इथं आल्या भरपूर लोक आपल्या या वास्तूला भेट देत असतात. तर मग अशी काही लक्षात राहणारे प्रसंग आहेत का काही की वाचनाच्या संदर्भात किंवा
कोणी असं एक वेगळं गिऱ्हाईक इथे आलेलं आहे का की ज्यांनी कौतुक केलं किंवा काही विशेष सन्माननीय व्यक्ती आलेले आहेत तर तुमचा काय अनुभव आहे त्यावर? माझा असा अनुभव आहे भाऊ, मला निफाडला पुरस्कार होता. मला विचारले एकाने, पण आधी आधी किती वर्षापासून पुस्तकं ठेवले. म्हणलं आता 13 वर्ष झाली. म्हणून मग तुमचा आनंदाचा क्षण कोणता? म्हणलं 2023. म्हणून कशाचा म्हातारपणी आनंद झाला? म्हणलं बाळा मला सोन्याचा पुरस्कार मिळाला. म्हणून एवढं महागड्याचं सोनं कोणी दिलं? म्हणलं बाळा माझं ऐकून घे, जर मी पुस्तकं पुशिते तिथं भिकाऱ्याची मुलगी येते, ती माझ्या पदराला धरून लुडबुड करते, तर मी तिला प्रेमाने जवळ घेतलं. बाळा तुला काय हवंय? तिनं सांगितलं आजी अगं तुझे सगळे कोपरे कोपरा भरले पुस्तकाने. भिकाऱ्याची मुलगी होती. तू माझ्या भावाला एक पुस्तक दे. तर मी त्या मुलीच्या भावाला शिवाजी महाराजांचं पुस्तक दिलं, तिला सावित्राबाईचं पुस्तक दिलं आणि ती माझ्याच पायरीवर बसून वाचायला लागली. तिला वाचता सुद्धा येत नव्हतं, पण ते सावित्राबाईचं चित्र अशी पाहत बसली. मी माझ्या कामावाल्याला फोटो काढायला लावला तिला. तर मला तर जगण्यात मावत नाही एवढा आनंद झाला. आपण भिकाऱ्याची मुलगी जर आपल्या तिथून पुस्तक घेतली पायरीवर जर वाचिची तर मला तर भलतसा आनंद झाला. पण तो माझ्या 1,00,000 मोलाचा पुरस्कार आहे. सोन्यापेक्षा भिकाऱ्याच्या मुलीला मी पुरस्कार दिला, लाखाचा पुरस्कार माझ्या मनाने झाला. आता ह्या सगळ्या चळवळीमध्ये, वाचन चळवळीमध्ये शासनाचा पुरस्कार मिळाला, इतकंही सगळे एक आपल्याला स्मृतिचिन्ह, स्मृती भेट मिळाल्या. आता याच्यानंतर पुढं काय विचार आहे आपला? प्रत्येकाने वाचन चळवळ पुढे करायची. हा. आणि आपण जर पुस्तक हातात घेतलं तर पुस्तक आपल्याशी बोलल. मी जागजागी असा विचार केला का प्रत्येक पेशंटच्या दवाखान्यामध्ये स्टँड बनवून पुस्तकं ठेवायची. मी लोकमान्य हॉस्पिटलला पण दिले, शेदवंच्या हॉस्पिटलमध्ये स्टँड बनवून पुस्तकं दिले. डॉक्टरचा आजाराने पेशंट बरं होतं, पण जो जवळ माणूस राहतो तो एकदम मोबाईल पाहून पाहून किती पाहणार आहे. त्याच्या करता प्रत्येकाच्या कॅबिन मध्ये मी पुस्तक डोनेट करणार, एवढी माझी इच्छा आहे. आता हा खूप चांगला संकल्प आहे. तर याच्या नंतर मला असं विचारायचं की तुमचं, आता तुम्ही सुद्धा पुस्तकं इथली बघितली असतील, वाचली असतील, तुमचा आवडता लेखक कोण आहे? तुमचे आवडते कवी कोण आहे? माझे आवडते लेखक साने गुरुजी, राजेंद्र लके, असे मस्त, दादा दौंगे, प्रवीण दौंगे, असे मस्त लेखक आवडत्या. ते तुम्हाला सांगते, त्यांचे पुस्तक पण वाचिते. किती जरी लेखक विचारले तरी मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी दररोजचे 20 पानं नाही तर 14 पुस्तक वाचते. अजून 25 लिखाण पण करते. शिक्षण माझं इयत्ता 5वी आहे. माझ्या 5वीच्या पण कविता पाठ आहे. इयत्ता 5वीच्या कविता मी 75 वर्षापर्यंत माझ्या हृदयात खेळायच्या त्या कविता. पुस्तकांचं आता एक सगळं समृद्ध दालन आपलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आता म्हणाले की तुम्ही लिहिता सुद्धा. आता तुमचं लिखाण मग आम्हा वाचकांना आता कसं काही अनुभवायला, वाचायला कधी मिळणार? आज जरी म्हणले ना तुम्ही आधी मला वही आणून दाखवा तरी आणून दाखवे. माझ्या अजून मी कॅम्प्युटर मध्ये काही बिलं काढत नाही, हाताने बिलं काढते. माझ्या 5वीची कविता म्हणून दाखवू का तुम्हाला? हो नक्की. बघाई आकाशात सूर्य कसा आला, पांघरुणी अंगावर बर जरी शेला, निळ्या बाळात खांब सोनेरी, मोतियाच्या लावल्यात आत दादरी, केशराचा सडा पडला भुईवरी, दौडत आली त्याची स्वारी, डोंगराच्या आडूनी हा लोकवितो हाळू, गुलाबाचे फुल लागला उजळू, मंद वारा जागवितो सगळ्या जगाला, ओटा ओटा मन देच भास्कर आला, पलीकडे ओढ्यावर उठा उठाची उताई, नागपंचमीच्या सणी. अशा अनेक कविता माझ्या 5वीच्या. क्या बात आहे, खूप सुंदर. आता शेवटचा प्रश्न असा, म्हणजे जागतिक पुस्तक दिन आता थोड्याच दिवसांवरती येतोय, तर मग जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचकांना, युवकांना, मोठ्या माणसांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी अशी म्हणाल
थोडा मोबाईल बाजूला काढा. जिजाबाईनं जसे शिवाजी महाराज घडवले तसे तुम्ही त्या प्रत्येक महिलाला सुद्धा मी भाषणात सुद्धा सांगितले दादा, तर तुम्ही मोबाईल बाजूला ठेवा, आपल्या मुलाजवळ खुर्ची घ्या. आता तुम्ही सुशिक्षित लोक चेअर म्हणते, पण मी जुन्या बुद्धीची म्हणून खुर्चीच म्हणते. खुर्ची घ्या, आपल्या मुलाच्या हातात पुस्तक द्या, आपण पुस्तक घ्या, पुस्तकातून मुलाला शिकवा. पुस्तकातून जर शिकलं तर माणसाचा मेंदू चळचळीत होतो. सावित्राबाई शिकल्या म्हणून मी शिकले. पहिली माझी ओवी ग सावित्रीला, शिक्षणाचा मार्ग दाखविला. तिनं बोटाचा केला कलम, जमिनीची केली पाटी, तवा झाल्या त्या ज्योती क्रांती. त्या नसते शिकल्या तर मी पुढून शिकले असते. असे अनेक महिला, सावित्राबाई शिकल्या, रमाबाई का शिकेल होत्या, शिंदसाई सत्कार का शिकेल होत्या, बहिणाबाई का शिकेल होत्या. या महिला स्वतःच्या मनानेच कविता केल्या. तेव्हा एवढं शिक्षणही नव्हतं त्यांच्या काळात, तरी त्या एवढ्या लता मंगेशकर, मोगरा फुलला फुलला, काय त्यांच्या पुस्तकात किती सुंदर गाणे. तर मग आपण प्रत्येकाने, असं मला वाटतं, वाचनाच्या चळवळीकडे पुढे जावं आणि प्रत्येकाने हातात पुस्तक घेऊन वाचन करावं, एवढी माझी इच्छा आहे. आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये, या पुस्तकांच्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला असं दिसून येतं की पुस्तकांमध्ये इथे जी एक विविधता आहे, ती विविधता आपल्याला फार क्वचित ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, खूप यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो, त्यांचं भारत 2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध, याची एक, मला वाटतं ही एक पहिली आवृत्ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला विलास सारंग, मराठीतले ज्येष्ठ लेखक विलास सारंग यांचं भाषांतर आणि भाषा, म्हणजे भाषांतरावरचे निबंध आपल्याला इथे बघायला मिळतात. न.चि. केळकर यांनी लोकमान्य टिळकांवरती जे त्रिखंडात्मक त्यांचं चरित्र लिहिलं, त्या चरित्राचे 3 खंड इथे आहेत. त्याचबरोबर नाथ माधवांचं वीर धवल, नाथ माधवांनी मराठी साहित्यामध्ये खूप अनमोल अशा कादंबऱ्या लिहिल्या. त्यातली एक महत्वाची कादंबरी म्हणजे वीर धवल, ती आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे मराठी भाषेचं जे संचित आहे, ते संचित या विविधतेमध्ये आहे आणि ही विविधता आपल्याला आजींच्या या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये बघायला मिळते. नमस्कार. पुस्तकांचं हॉटेल म्हणजे 5वी शिकलेल्या माझ्या आईने एक छोटीशी कल्पना घेतली होती की येणारे ग्राहक मोबाईलमध्ये आपला वेळ घालवतायत, तर त्यांच्यासाठी मोबाईलला दुसरं काय आपण हातात देऊ शकतो. तर माझ्याकडे जी स्वतःची काही पुस्तकं होती, स्वतःचं जे काही कलेक्शन होतं, ते सुरुवातीला आम्ही इथे कपाट भरून ठेवलं. मग त्या कपाटापर्यंत कोणी जात नव्हतं, मग आम्ही कपाटच टेबलवर आणून ठेवलं. म्हणजे मग मेनू कार्ड बाजूला केले आणि पुस्तकं टेबलवर ठेवली. ही छोटी संकल्पना, त्याला येणाऱ्या ग्राहकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाला की प्रत्येकजण तो पुस्तक हातात घेऊ लागला आणि मोबाईल बाजूला झाला. आज जर म्हणजे आम्हाला त्याचा असा अनुभव आला की जर दिवसभरात 100 लोक आली तर 100 लोकांमधली 80 लोक अशी होती की ज्यांनी कित्येक वर्ष पुस्तकांना हात लावलेला नाही. आणि तो चांगला अनुभव आम्हाला अधिक बळ देत गेला, कारण लोक सांगत गेली की अरे चांगली पुस्तकं ठेवली आहे. मग आम्ही पुस्तकांचा संग्रह वाढवत गेलो. लोक आमच्याकडे आमच्या संग्रहामध्ये असलेली पुस्तकं ठेवली तर चालेल का असे विचारणा करू लागले. मग आम्ही सगळ्यांची पुस्तकं स्वीकारली, कारण आमचं मूळ गोष्ट होती की ही वाचन संस्कृती वाढली पाहिजे. मग त्याच्यासाठी हे सगळं काम सुरू झालं. कवितेची भिंत निर्माण केली. जे काही नाशिक दर्शन आहे, कवितेच्या भिंती आहे, हे सगळं उभं करताना येणाऱ्याला प्रत्येकाला एक नवा अनुभव द्यावा या उद्देशाने हे सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आज 25 पुस्तकांपासून सुरू केलेला हा प्रवास जवळजवळ 5000 पुस्तकं आहेत. आणि मला असं वाटतं की हेच या चळवळीचं यश आहे की लोकांचा याच्यामध्ये सहभाग वाढला आहे, वाचनाकडे लोक वळलेली आहेत. मग त्या गोष्टीतून आम्हाला अजून बळ मिळत गेलं.
इथे जी आमची थोडीशी पाठीमागे जागा होती त्याच्यामध्ये मग आम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. अगदी प्रकाश दिवे, ज्ञानाचे प्रकाश दिवे, जिथे केशव सुतांपासून अलीकडच्या विश्वास पाटलांपर्यंत असे जे लेखक आहेत त्या लेखकांच्या गाजलेल्या कलाकृती आणि त्यांच्या हातात दिवा, ज्ञानाचा दिवा, असा संकल्पना घेऊन प्रकाश दिवे निर्माण केले. इथे जी सगळी झाडी आहेत त्या प्रत्येक झाडाला एका साहित्यिकाचं नाव दिलं. त्या साहित्यिकाचा चेहरा आणि त्या साहित्यिकाचीच साहित्यकृती इथे वाचायला तुम्हाला मिळते झाडाखाली. वाचन कट्टा निर्माण केला, अक्षरबाग निर्माण केली, पुस्तक दालन निर्माण केलं. आपल्या मराठी साहित्यकृतीमध्ये, मराठी साहित्य विश्वामध्ये जे ज्ञानपीठ विजेते आहेत, माननीय वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि करंदीकर यांच्या नावाने त्यांना अभिवादन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. अक्षरबाग ही जी आहे कुसुमाग्रजांचा शेवटचा काव्यसंग्रह होता, त्याला अक्षरबाग नाव देऊन ही अक्षरबाग आम्ही सजवली आहे. वाचनकट्ट्याला मृदगंध वाचनकट्टा हे नाव देऊन विंदा करंदीकरांना अभिवादन केलं आहे. आणि जेव्हा लोकांना ह्या संकल्पना आवडल्या तेव्हा लोकांनी आम्हालाही काही पुस्तकं विकत हवी याची मागणी केली. मग त्याच्यासाठी एक छोटीशी जागा तयार करून तिथे पुस्तक दालन केलं आणि वि. स. खांडेकरांचा अमृतवेल या साहित्यकृतीचं नाव त्या पुस्तक दालनाला दिलं. अशा वेगळ्या वेगळ्या संकल्पना राबवून वाचन संस्कृती लोकांपर्यंत कशी जाईल याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. इथे चित्रमय प्रदर्शन आहे, त्या चित्रमय प्रदर्शनामध्ये वाचनाबद्दलच आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आम्ही सांगू इच्छितो. इथे सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत, तेही पुस्तकांचे आहेत. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ज्या साहित्य संस्था आहे किंवा आपण प्रत्येकाने आज असं समाजामध्ये बघितलं जातं की वाचन कमी झालं आहे. मी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो की आज प्रत्येकाने ह्या गोष्टीची सुरुवात करायला हवी. हे पुस्तकांचं हॉटेल, आजीचं पुस्तकांचं हॉटेल हे सगळ्यांसाठी जसं आदर्शवत आहे, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण रोजच्या काही पानं पुस्तकांची चाळायला हवी. कारण येणाऱ्या पिढी, नेहमी असं म्हटलं जातं की मुलं पालकांची कॉपी करत असतात. म्हणून पालकांनीच जर पुस्तक वाचायला सुरुवात केली तर मला असं वाटतं मुलंही पुस्तक वाचतील. वाढदिवसाला आपण 1000 रुपयाचा ड्रेस देतो, त्यासोबत जर 100 रुपयाचं पुस्तक भेट दिलं तर अधिक वाचन संस्कृती रुजायला मदत होईल. कारण माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. हा संकल्प घेऊन आज आम्ही हे काम सगळं सुरू केलं आहे. आणि त्या सगळ्यांचं मूळ जे आहे ते वाचन आहे, पुस्तकं आहेत. आम्ही नेहमी असं म्हणत असतो की पुस्तकं कपाटामध्ये गुदमरतात, त्यांना जर श्वास द्यायचा असेल ती हातात घ्यावी लागतात. ती आपल्याशी बोलतात, आपण त्यांच्याशी बोलतात, तेव्हा ती जिवंत राहतात. अशा या पुस्तकांना आम्ही बोलतं केलेलं आहे आणि माणसांशी जोडलं आहे. म्हणून आम्ही पुस्तकांची रद्दी होऊ देत नाही, कारण पुस्तकं माणसांची रद्दी होऊ देत नाही. अशा पुस्तकांच्या सहवासात माणसाने आयुष्य घालवावं हीच या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. आणि एकदा पुस्तकांच्या या दुनियेमध्ये आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलला अवश्य भेट द्या. धन्यवाद. पुस्तकांचं हॉटेल चालवणाऱ्या आजींची संघर्षगाथा आणि यशोगाथा ऐकल्यानंतर मला ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओळी आठवल्या. माऊली काय म्हणतात? इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. एवढंसं रोप होतं, एक छोटंसं बीज होतं, ज्याचं रूपांतर नंतर वटवृक्षामध्ये झालं. इंग्रजीत एक म्हण आहे ना, एज इज जस्ट अ नंबर. वय हा फक्त एक आकडा आहे. आपल्या मनामध्ये जर का एखादी संकल्पना असेल आणि ती पूर्ण करण्याची जर का आपली इच्छाशक्ती असेल तर आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्या त्या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागतं. आज पुस्तकांचं हॉटेल आणि हा सगळा भवताल बघताना याच गोष्टीची मला प्रचिती आली. जागतिक पुस्तक दिनानिमित्त आम्ही केलेली ही मुसाफिरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला साहित्य संस्कृतीच्या अपडेटसाठी महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अलेक्स साळकेसह मुकुल आव्हाड, नाशिक.